चला तर मंडळी, स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलमध्ये. तर मस्त असं वरण भात बनवला की त्याला तोंडी लावायला काय बनवाय हा प्रश्न पडतो ना. तर त्यासाठी ना ही एक चटणी ना एकदा नक्की ट्राय करा, किंवा टोमॅटोचा रगडा म्हणा याला. तर त्यासाठी भरपूर असा लसूण आणि हिरवी मिरच्या नसून घेतलेल्या आहे. त्यानंतर ते तव्यावरती टाकून तेल टाकून मस्त अशी मिरची आणि लसूण भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर काढून घ्यायचं. त्याच्यानंतर इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहे. टोमॅटोला असं कट करून घ्यायचं मधून, आणि टोमॅटो गॅसवरती तव्यावरती ठेवून आहे ना टोमॅटोला चांगले असे काळे डाग पडेपर्यंत मस्त असं आपण तव्यावरती त्याला भाजून घेणार आहोत. छान असे भाजले गेले की मस्त असे सॉफ्ट पडतात टोमॅटो. तर असे टोमॅटोला आहे ना मस्त असे भाजून घेणार आहे, एकदम असे काळे डाग पडेपर्यंत त्याला. त्यानंतर आपले टोमॅटो इथे भाजतात आहे तोपर्यंत आपलं लसूण आणि मिरची पण थंड झालेले आहे. ते खलबत्त्यामध्ये टाकून घ्यायचं, त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आवश्यकतेनुसार, आणि असं बारीक सर्व कुटून घ्यायचं. आज माझा आवाज काही बरा नाही आहे, खूप म्हणजे 2 दिवसापासून खूप डोकं, सर्दी आणि घसा पण दुखत आहे, त्यामुळे आवाजाकडे दुर्लक्ष करा. त्यानंतर मग असे टोमॅटो कट करून घ्यायचे, ते पण खलबत्त्यामध्ये टाकून घ्यायचे. सर्व असे टोमॅटो कट करून घ्यायचे. तर संध्याकाळच्या जेवणासाठी वरण भात बनवला होता, तर म्हटलं तोंडी लावायला एकदम साधी सिंपल अशी टोमॅटोचा रगडा बनवून घ्यावा. त्यानंतर टोमॅटो टाकून पण असं सर्व ठेचून घ्यायचं. छान असं थोडंसं टोमॅटो आपले असे बारीक होईपर्यंत. टोमॅटो भाजले की ते मऊच पडतात, त्याच्यामुळं ते काय खूप जास्त नाही का, थोडे लगेच ठेचले का एकदम सॉफ्ट होतात. त्यानंतर तव्यावरती पुन्हा तेल टाकून घ्यायचं. तेल चांगलं आपलं थोडंसं गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची, आणि जो आपण टोमॅटोचा रगडा बनवून घेतला होता तो टाकून घ्यायचा. सर्व टोमॅटोचा रगडा टाकून घ्यायचा. याच्यामध्ये थोडीशी अशी लाल तिखट टाकून घ्यायची, लाल रंग येण्यासाठी, आणि मस्त अशी आपली चटणी ना छान परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत. तर बघा अशी छान मस्त थोडंसं स्लो गॅसवरती मस्त अशी चटणी आपली तळून घ्यायची आहे, आणि रेडी झाली एकदम झटपट अशी आपला टोमॅटोचा रगडा किंवा टोमॅटोची चटणी. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मस्त अशी चटणी रेडी झाली, एकदम झणझणीत अशी तोंडी लावायला वरण भातासोबत तर खूपच छान लागते. रेसिपी एकदा नक्की ट्राय करा मंडळी, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.